तर नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी सध्या आहे ऑरेंज सिटी नागपूर या ठिकाणी गणेशपेठ आगार बस स्टँड आपण पाहणार आहोत मित्रांनो। आज एक्सप्लोर करणार आहोत संपूर्ण। तर मंडळी या ठिकाणी लागणारे सकाळपासूनचे सगळे चांगले म्हणजे सकाळपासूनचे सगळे लॉंग रूट तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अहमदपूर गाडी लागलेली आहे, पाहू शकता। सकाळचे 6 वाजलेले आहे, नागपूर अहमदपूर। आणि या ठिकाणी पाहू शकता आदिलाबाद गाडी लागली, आदिलाबाद नागपूर आदिलाबाद आंतरराज्य प्रवास। आणि सध्या चाललेली गाडी उमरखेडसाठी, नागपूर उमरखेड, वर्धा यवतमाळ आर्णी उमरखेड। नागपूर गडचिरोली लागलेली आहे, 6 वाजलेले आहे। मानभीड ब्रह्मपुरी आरमार गडचिरोली। नागपूर ते पांढरकवडा लागलेली आहे या ठिकाणी। हिंगणघाट वडकी करंजी पांढरकवडा असा याचा रूट आहे। वाजलेले आहेत 6। कडक साऊंड आहे, कडक। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर, वर्धा यवतमाळ कारंजा सिंदखेडा जालना वाशिम छत्रपती संभाजी। इकडे पाहू शकता नागपूर वरुळ, या बाजूला नागपूर अमरावती आणि त्याच्या मागची चालली नागपूर ते बुलढाणा। 6 वाजताचा टाइम आहे, 5:45-6 झाले जेमतेम। आणि भरगच्च गाड्यांची गर्दी सुरू झालेली आहे आता। इकडे पाहू शकता नागपूर आदिलाबाद लागलेली आहे। MSRTCची ही गाडी पहिली गाडी लागलेली आहे आदिलाबादसाठी। जाम हिंगणघाट पांढरकवडा आदिलाबाद बॉर्डर। आणि इकडे चंद्रपूर गाडी, जाम वरोरा मार्ग चंद्रपूर शिवशाही ई शिवाई इलेक्ट्रिक गाडी। पुढे अर्जनी ही गाडी चालली आता। ही वाली इलेक्ट्रिक शिवाई लागली नागपूर ते भंडारा, जवाहर नगर मार्गे ही जाते इलेक्ट्रिक शिवाई बस। ही नागपूर ते छत्रपती संभाजीनगर, अमरावती अकोला खामगाव जालना छत्रपती संभाजीनगर। नंबरवर पुण्याच्या गाड्या लागतात, छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक अकोला जालना अमरावती 2 नंबरचा फ्लॅट क्रमांक। इकडचे 10-12 पर्यंत फ्लॅट क्रमांक आहे आणि उर्वरित तिकून आहे 24 पर्यंत। नागपूर अंबोरा कोही मांडळ मार्गे। आणि इकडे चिमूर भुसी उमरेड चिमूर नागपूर चिमूर। नागपूर शिर्डी चाललेली आहे, 6:45 वाजलेले आहे। नागपूर ते शिर्डी गाडी लागली। आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही एवढं मोठं वेळापत्रक आहे। वेळापत्रक 2025-26चं नागपूरचं आपलं गणेशपेठ आगाराचं। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की सर्वात जास्त ठिकाणी कोणत्या ठिकाणी गाड्या जातात। सर्वात जास्त जातात अमरावती रामटेक, म्हणजे भरपूर, म्हणजे 15-20 मिनिटांना गाडी आहे त्या ठिकाणी। काटोल मार्गे पण भरपूर ठिकाणी गाडी आहे। वरुळ काटोल, इकडे भंडारा भरपूर ठिकाणी गाडी आहे। देवरी गोंदियासाठी पण भरपूर गाड्या आहेत। नागपूर चंद्रपूर मार्गे पण आहे, शिवाईवर भरपूर आहेत तिकडे। आणि इकडे सावनेरसाठी भरपूर गाड्या आहे। यवतमाळ वर्धा मार्गे पण यवतमाळच्या भरपूर गाड्या या ठिकाणी आहे। आणि बाकी तर संपूर्ण आहे ते तुम्ही वेळापत्रक चेक करून पाहू शकता। गाडी 7 वाजले आहे चंद्रपूरसाठी, मार्गे बट्टीपुरी जाम वरोरा भद्रवरी चंद्रपूर। बाजूला आहे नागपूर वर्धा यवतमाळ नेर आणि त्याच्या बाजूला आहे छत्रपती संभाजीनगर। नागपूर छत्रपती संभाजीनगर हा रूट थोडा वेगळा आहे। वर्धा यवतमाळ दारवा कारंजा वाशिम मेहकर जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा हा रूट आहे। समोरची गाडी लागली हे पाहू शकता, नागपूर भंडारा तुमसर अशी गाडी आहे। आणि 7 वाजलेले आहे सकाळचे। समोर पाहू शकता इलेक्ट्रिक शिवाई गाडी नागपूर गोंदिया, जामनगर भंडारा लाखनी साकोली सडक अर्जनी मोरेगाव असा रूट आहे याचा गोंदियापर्यंत। आणि गोंदियासाठी भरपूर गाड्या आहे, दर 15-20 मिनिटांनी गाडी लागते। आपली बस सेवा सिटी बस नागपूर। ही पाहू शकता नागपूर बुलढाणा चाललेली आहे। ही दुसरी बस आहे, पहिली गेलेली आहे याच्या अगोदर अर्ध्या तासानं, आता ही परत लागली। आणि संध्याकाळी पण बुलढाण्याचा काही टाईम आहे, सांगतो तुम्हाला थोड्या वेळात। शिवाय नागपूर रामटेक रेग्युलर।
तर मंडळी मी चिखलीतून आलो, चिखली ते नागपूर असा प्रवास केला शिवशाहीने. नेमकाच पोहोचलो, चहा वगैरे काही घेतला नाही, तर चला आता इथं पाठीमागे जाहिरात आहे चहाची, चांगली चहा मिळेल. भैया एक चहा दे ना, ग्लास में होना. तर या मंडळी 7 वाजले सकाळचे. नागपूर उदगीर गाडी, आर्णी, यवतमाळ, उमरखेड, हदगाव, नांदेड. या बाजूला चालली ओलेट्रॉ, ही शिवाई, नागपूर, वर्धा, बुट्टी, बोरी, सेलू, केळझर. आणि इकडे पाहू शकता नागपूर ते सावनेर, नागपूर, वर्धा, सावनेर. भरपूर पाहू शकता मित्रांनो, गाडी लागली नांदेडसाठी. 7 वाजलेले आहेत. नागपूर, वर्धा, यवतमाळ, उमर, पुसद, हदगाव, नांदेड. सात वाजलेले आहेत सकाळचे. आणि नागपूर काटोल गाडी कळमेश्वर मार्गे आहे ही. आणि तिकडची जी गाडी आहे रामटेक नागपूर. माहूर गाडी चालली नागपूर माहूर, वर्धा, यवतमाळ मार्गे. आणि ही चालली नागपूर मौंदा. मौंदा वेगळा रूट आहे हा. भरपूर सारे रूट आहे मित्रांनो, पुष्कळशा गाड्या येतात जातात. जाम कोंडी होऊन जाते गाड्याची सकाळी सकाळी. पाहू शकता किती गर्दी आहे. इकडे पाहू शकता राजनांदगाव आहे, नागपूर राजनांदगाव विठाईसर. आणि तिकडे पाठीमागे तिच्या मागे तुमसर आहे, मौंदा आहे, रामटेक गाडी आहे. समोरचा रूट पाहू शकता सावनेर ते माहूर. जलद गाडी आहे, नागपूर, वर्धा, यवतमाळ, आर्णी आणि माहूर. सावनेर आगाराची गाडी आहे. 7:10 झाले. उदगीरसाठी दुसरा टाइम चाललेला आहे आणि वर्धा रिटर्न आलेली आहे परत. नागपूर परतूर, नागपूर परतूर हा रूट पाहून घ्या. नागपूर नंतर वर्धा, यवतमाळ, कारंजा, वाशिम, मेहकर, लोणार, मंठा आणि परतूर. समोरची पाहू शकता नागपूर ते अंबेजोगाई मार्गाचा. वर्धा, यवतमाळ, दारवा, पुसद, हिंगोली, परभणी, कळमनुरी मार्गे अंबेजोगाई. पाटी पलटी करायची राहिली फक्त. 7:15 वाजलेले आहेत. पाहू शकता मित्रांनो सकाळचे 7:15 वाजले. नागपूर ते अकोट गाडी लागली आहे. तळेगाव, अमरावती, दर्यापूर, अकोटसाठी. नागपूर ते गडचिरोली गाडी लागली आहे. नागभीड, ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोली. भरपूर वेळा गाडी असते रेग्युलर. आता हे दुसरी का तिसरी वेळा हिची. तर मंडळी सकाळचे 7:20 झाले. नागपूर हिंगणघाट, बुट्टी, बोरी मार्गे गाडी. आणि इकडे चंद्रपूर, गडचांदूर, नागपूर, चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर असे दोन्ही रूट लागलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. या बाजूला नांदेड आहे, केव्हाची उभी अजून गेली नाही. तर या ठिकाणी पाहू शकता नागपूर ते सावनेर, महादुला, पाटण, सावंगी, मानेगाव मार्गाचा सावनेर. आणि ही इकडची गाडी नागपूर पारशिवनीसाठी लागली आहे. आणि आत्ताच आलेली नागपूर खापा रंगारी गाडी. इकडे पाहू शकता नागपूर काटोल, वरुळ आणि पांडुर्णा असा रूट आहे या गाडीचा. MP-तलं पांडुर्णा आहे. नागपूर अंबोरा, नागपूर कुही मांडळ मार्गे नागपूर अंबोरा. सकाळचे 7:30 वाजले. नागपूर ते किनवट गाडी, वर्धा, यवतमाळ, माहूर आणि किनवट. आणि 12:30चा टाइम दाखवतोय किनवट गाडीचा बोर्डवर. आणि 7:30ला पण लागली, म्हणजे एखादा टाइम वाढवला असं वाटते. 7:30 वाजले. नागपूर ते यवतमाळ गाडी शिवशाही गाडी लागली. नागपूर यवतमाळ. या ठिकाणी पाहू शकता प्रतापगड गाडी लागली. प्रतापगडी, भंडारा, लखनी, साकोली, मोरगा, अर्जुनी, प्रतापगडी. समोर पाहू शकता नागपूर अकोला गाडी चालली शिवशाही. तळेगाव, अमरावती, अकोला. इकडे नागपूर अंबोरा. आणि तिकडे चाललेली आहे ही हिरकणी गाडी चालली नागपूर परतवाडा. मला असं वाटते पलाटवर लागत आहे ती.
7:40 झाले. नागपूर भुसावळ गाडी चालली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, मलकापूर, भुसावळ. आता हे फलाटवर लागेल पहिले 5 मिनिटं. कळमेश्वर लोणारा गाडी 7:30 वाजले. कळमेश्वर लोणारा 7:30चा टाइम आहे गाडीचा. हे चंद्रपूर अहेरी गाडी लागलेली आहे. अहेरीसाठी 7-8 वेळा या ठिकाणी टाइम आहे. गोडकिल्ला, लापल्ली, अहेरी. समोर पाहू शकता नागपूर हिंगणघाट गाडी, बुट्टीबोरी, जाम, हिंगणघाट. इकडे पांढरगावला लागलेली आहे. परत दुसरी का तिसरी गाडी आहे. आणि इकडे लागली उमरेड, नागपूर उमरेड. समोर पाहू शकता नागपूर पुसद, वर्धा, यवतमाळ, दारवा, दिग्रस, पुसद असा रूट आहे या गाडीचा. हा रूट आहे नागपूर ते तिरोळा, भंडारा, तुमसर मार्गे तिरोळा. तर मंडळी, वातावरण वगैरे चांगलं आहे नागपूर बस स्टँडचं. आणि स्वच्छता पण इथली चांगली आहे. बऱ्यापैकी सोय ठेवलेली आहे. कॉन्क्रीट पण आहे जागोजागी. असं कचरा वगैरे काही जास्त नाही आहे. मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे सगळं. सकाळचे 7:45 वाजले. भंडारा शेगाव गाडी, नागपूर, अमरावती, अकोला, शेगाव असा इथला रूट आहे. नागपूर भंडारा साधी गाडी पण आहे आणि तिकडच्या साईडनं इलेक्ट्रिक शिवाई गाडी पण आहे नागपूर भंडारासाठी. इकडे नागपूर कोंडाळी लागली. दत्तवाडी, बाजारगाव, दुधाळा आणि कोंडाळी असा मार्ग आहे या गाडीचा. या ठिकाणी कळमेश्वर, लाडई, उपरवाही, लिंगा, लाडई. इकडे नागपूर, कळमेश्वर, कोडी, काटोल. आणि इकडे नागपूर, रिसोड, कोंडाळी, तळेगाव, अमरावती, कारंजा, वाशिम, रिसोड. 8 वाजत आले आहे. नागपूर देगलूर गाडी, यवतमाळ, पुसद, उमरेड, नांदेड, देगलूर. आणि नागपूर दिग्रस, वर्धा, यवतमाळ, आर्णी, दिग्रस अशा दोन्ही गाड्या लागलेल्या आहे. नागपूर सायकी, हेवती, चांपा, हळदगाव काय नाव आहे. नागपूर, बुट्टीबोरी, सोनेगाव, बेला वेगळेच रूट आहे या ठिकाणी. 8 वाजले आहेत. नागपूर परतवाळा गाडी, तुमसर, भंडारा, अमरावती, परतवाळा. सौजन्य आहे दीपक गजलवार. धन्यवाद. 8 वाजलेले सकाळचे. नागपूर ते लातूर गाडी, यवतमाळ, नांदेड असा रूट आहे या गाडीचा. आणि तिकडे राजुरा गाडीने नागपूर, चंद्रपूर, राजुरा. आणि या बाजूला नागपूर, देगलूर, नांदेड साईड जाणाऱ्या गाड्या ह्या. आणि तिकडची भंडारा, चंद्रपूर वगैरे. चंद्रपूरसाठी बऱ्याच गाड्या आहे. एक नवीन रूट आहे 8चा. 8 वाजलेले आहेत. काटोल, नागपूर, जाम, वरोरा, वनी असा रूट आहे. मस्त छानपैकी कुंड्या लावून, फुलं लावून सजावट करण्याचा प्रयत्न, पण लोक त्याच्यात थोपतात डायरेक्ट. आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो. भरपूर साऱ्या गाड्या आहे, भरपूर सारे रूट आहे या ठिकाणी. कारण की विदर्भाचं सर्वात महत्त्वाचं प्रमुख शहर आहे नागपूर शहर. आणि महाराष्ट्र राज्याचं 3ऱ्या क्रमांकाचं मोठं शहर येते. त्याच्यामुळे गर्दी. 8:15 वाजले. परभणी गाडी चालली पाहू शकता. नागपूर, परभणी, वर्धा. 8:15 वाजले. चिखली गाडी, नागपूर, अमरावती, अकोला, खामगाव, चिखली. इकडे नागपूर, अमरावती. इकडे नागपूर, जलालखेडा आणि नागपूर, मोर्शी अशी धामधूम चालू झालेली आहे गाड्यांची. साकोली, परतवाळा हा रूट आहे. भंडारा, नागपूर, परतवाळा. नागपूर नंतर आता कोंडाळी, कारंजा, अमरावती आणि परतवाळा याच्या पुढचा मार्ग आहे या गाडीचा. वाजलेले आहेत 8:30. नागपूर, नेरी मानकर, व्याहाळ, किनी, पेठ आणि नेरी मानकर असा रूट आहे या गाडीचा. 8 वाजलेले आहेत. गोंदिया गाडी बॅक टू बॅक लागलेली आहे, एकामागे एक. आणि पाठीमागे चंद्रपूर पण आहे. या ठिकाणी गोंदिया, चंद्रपूर अशा रेग्युलर रूट लागतात, बाहेरच लागतात. खापामार्गे बिछवा, खापामार्गे बिछवा, नागपूर बिछवा चाललेली आहे. पाहू शकता मित्रांनो 8:30 वाजलेले आहेत. कंधारसाठी गाडी लागली. नागपूर, कंधार नवीन रूट आहे. वर्धा, यवतमाळ, पुसद, हदगाव, नांदेड, कंधार असा मार्ग आहे या गाडीचा. सकाळचे 8:30 वाजले. नागपूर, वरुड मार्ग आहे. कळमेश्वर, काटोल, जलालखेडा, वरुड. इकडे नागपूर, अकोला, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला. तिकडे नागपूर ते जळगाव, जामोद, कोंडाळी, तळेगाव, अमरावती, दर्यापूर, अकोट असा मार्ग आहे. आणि तिकडची परतवाडा आहे. परतवाडा गाडी 8:30चा टाईम. नागपूर बस स्टँड पाहू शकता. सकाळचे 8:30 वाजले आणि महापूर गाडी लागली.
नागपूर, यवतमाळ, आर्णी, माहूर. सकाळचे 8:45 वाजले. सिंधी रेल्वेसाठी गाडी लागली. टिबुरी, सेल्डो, सिंधी रेल्वे, नागपूर, हिंगणघाट आणि इकडे टाकळ घाट, कोनाली बाबा असं काहीतरी रूट आहे. इकडे पाहू शकता वाशिम गाडी, शिवशाही गाडी लागली. वाशिम, नागपूर, अमरावती, कारंजा, मंगरुळ पीर, वाशिम आणि इकडे परत अमरावती गाडी लागली. नागपूर, अमरावती, इकडे नागपूर, अकोला असे रूट आहे. 1, 2, 3, 4 प्लॅट क्रमांक. 9 वाजले आहे. नागपूर, तिरोळा गाडी, भंडारा, तुमसर, तिरोळा. सकाळचे वाजले 9. नागपूर, देवरी गाडी, भंडारा, साकोली, लोहमारा, देवरी. सकाळचे 9 वाजले. पाहू शकता परभणीसाठी गाडी. नागपूर, तळेगाव, अमरावती, हिंगोली, औंढा आणि परभणी रूट आहे. धोकरडा गाडी लागली. नागपूर, धोकरडा, वाना, डोंगरी, हिंगणा, का, बाराड, धोकरडा. इकडे नागपूर, बुट्टीपुरी, बेला, नागपूर, बेला असे काहीतरी रूट आहे इकडे. रेणुका माता एक्सप्रेस 9 वाजले आहे सकाळचे. नागपूर, माहूर, वर्धा, यवतमाळ, आर्णी, माहूर. तिकडे यवतमाळ गाडी, नागपूर, यवतमाळ आणि ही पण शिवशाही आली. यवतमाळ, वर्धा मार्गे सगळ्या गाड्या. जलद गाडी आहे. नागपूर जलद गाडी, हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद. तेलंगणा स्टेटसाठी ही गाडी जाते. आंतरराज्य प्रवास थेट आगारातून गाडी आहे. 9:15 वाजले. मोर्शीसाठी गाडी झाली. नागपूर, काटोल, वरुड, मोर्शी विठाई बस आहे. आणि इकडे नागपूर, सेवनीसाठी गाडी चालली आणि गर्दी पाहू शकता त्या गाडीला. सेवनी जलद गाडी आहे. नागपूर जलद गाडी, हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद. तेलंगणा स्टेटसाठी ही गाडी जाते. आंतरराज्य प्रवास थेट आगारातून गाडी आहे. 9:15 वाजले. मोर्शीसाठी गाडी झाली. नागपूर, काटोल, वरुड, मोर्शी विठाई बस आहे. आणि इकडे नागपूर, सेवनीसाठी गाडी चालली आणि गर्दी पाहू शकता त्या गाडीला. सेवनी. मी पण विदर्भातूनच येतो, बुलढाण्यावरून. आणि नागपूर पण विदर्भातच आहे, मुख्य शहर आहे. तर नागपूर आणि बुलढाण्याचं भरपूर अंतर आहे. म्हणजे बरंच विदर्भाच्या इकडच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे बराचसा फरक आहे. पर्यंत येणं आणि परत शूट करून आपण जाणं म्हणजे डिफिकल्ट विषय आहे थोडा. इकडे नवरगाव, सिंदेवाही लागली. नागपूर, नवरगाव, सिंदेवाही आणि इकडे लागली मांडळ. ही भिवापूर, नागभीड आणि तळोदी या मार्गाने जाते. सकाळचे 9:30 वाजले. नागपूर, आर्वी गाडी लागली. आर्वी, कोंडाळी, कारंजा, सारवाडी, तळेगाव आणि आर्वी असा हिचा रूट आहे. 9:30 वाजले. नागपूर ते वणी गाडी, जाम मोरोरा मार्गे आणि तिकडे लागले नागपूर ते वर्धा, यवतमाळ वगैरे सगळ्या. तर भूक लागली मंडळी आणि नाश्त्यासाठी आलूवडा प्लेट घेतली मिक्सवाली. मस्त या ठिकाणी जेवण झालं. असा नाश्ता आहे फर्स्ट क्लास. आणि या ठिकाणी पवनी गाडी लागली. नागपूर, पवनी. तर पाहू शकता मित्रांनो, हैदराबादसाठी गाडी लागली. तेलंगणा राज्याची ही गाडी आहे. TGSRTC म्हणजे तेलंगणा गव्हर्नमेंट स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. अशी ही गाडी आहे. असा रूट आहे या गाडीचा. पाहू शकता मित्रांनो, 10 वाजले. साकोली गाडी गेली आणि इकडे पण एक साकोली लागलेली आहे. हे पाहू शकता. गाड्या लागतात आता परत, त्याच्यामुळे इथं थांबण्यात काही मजा नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ मी इथं एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. जय महाराष्ट्र.